परत एकदा आपण व्लॉग चालू केला ऋषिकेश सोबत. प्रतीक तेच ऋषिकेश आहे. तुम्ही अंकिता लोखंडे ओळखत असेल तर तिचा चुलत मुलगा घेऊन घ्या. कोणते? अंकिता लोखंडे चुलत भाऊ. ओके, ऋषिकेश लोखंडे. हा प्रतीक देसले आणि हा राकेश भाऊ मोरकर. आज आपल्याबरोबर राकेश भाऊ मोरकर शेवटचे दिवस मोजता या कंपनीमध्ये तर त्यांनी काही मेल दाखवलेला आहे. आम्ही हा मेल पाहून मी अक्षरशः इमोशनल झालोय. माझ्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे. पाणी दे रे. अश्रू तुंबलेले आहेत माझ्या डोळ्यात. थोडं पाणी घेतो मी. थोडंसं अरे पाणी दे रे कंजूसी त्या आधी. गाईज हे काहीतरी वेगळंच झालेलं आहे. गाईज बघा मी रडतो. अश्रू इकडनं पण निघत आहेत. राकेश, कसं वाटतंय तुला कंपनी सोडून? कंपनी सोडून जाताना भरपूर काही आठवणींचं ओझं वाटते. बापरे, ओझं. ओके हां, नाही तुझे शब्द ऐकायचं आम्हाला पण हे आहे. प्लीज कॅरी फॉरवर्ड. गो हेड. सुखी चाललाय तो. तिचे पैसे वाढले म्हणून. भाई काही नाही तरी दोन शब्द कंपनी बद्दल. पण इमोशनल प्रतीक झालंय. नाही मला रडू नको. काही नाही. गेल्या घरी सुखी आपण दिल्या घरी नाही गेल्या घरी. आमच्याकडनं थोडं पाणी आणलंय आणि घाण झालंय तर भाऊ संडासातून टिश्यू चोरून आणतात. ते टिश्यू अच्छा मी आणतो. बाथरूममधून टिश्यू आणतो मी. बाकी होते संडासातून टिश्यू चोरायचे. थोडे टिश्यू घेऊन जाऊ आपण तिथं साफसफाई करायला. काहीच माझ्याकडनं चुकून पाणी सांडले. राकेशचे अश्रू ते मी आता पुसणार. राकेशच्या अश्रूंचा सागर. काम सगळ्यांना असतं पण काही लोक काम करताना झोपून जातात. तो मॅच बघता झोपलेला आहे. घरीच आहे ना. एवढी झोप येते इथं. एवढी झोप येत असं तर माणसाने घरी जावं. पगार कमी असलं तर काय होतं. इमोशनल झालं आहे. पहिली कंपनी सोडून चालल्याबद्दल खूपच जास्त इमोशनल आमचे राकेश भाऊ. मला पण रडू आलं. पण माझं पाणीपुरी दुसरीकडेच पडलं होतं. खाली पडलं होतं. 2 मिनटं आधी तुम्हाला दिसलं. दिवस आहे तर फोटोशूट चालला आहे पोराचा. कसा छान दिसतोय मुलगा. आम्हाला आमच्यासोबत पण काढणार का रे फोटो? आमच्यासोबत काढणार का फोटो? अरे काय करतोय काय? अरे ओ माय गॉड, नाईस. तू पण जा रे मित्र. बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. बिदाई चाललेली आहे गाईज. बिदाई मला पार्टी भेटली भाऊकडनं. तो भाऊ सोडून चालला पण आपल्याला पार्टी देऊन चाललाय. आपण भाऊला काहीच देत नाही. आम्ही केक घेतलाय भाऊ. आम्ही राकेशसाठी केक घेतलेला आहे. केक घेतला आम्ही राकेशसाठी आणि तो केक आम्ही खाणार आहे. तोंडाला वगैरे लावणार नाही कारण की केक वेस्ट नसतो करायचा. आपापल्या फॅन्टस्या नंतर पूर्ण करा केकच्या. झालं पाहिजे केकचं. कसं असतं माणसं कंपनी सोडून जातात पण किडे कमी होत नाही. पण किडे काय कमी होत नाही. कसा इनोसंट दिसतोय पण तसा नाही आहे. हा पण मी खूप इनोसंट आहे. खूप जास्त इनोसंट. हे सगळ्यात मोठं अपवाद. हा सगळ्यात मोठा मिथ आहे. काय म्हणायचं राहतं कंपनी बदलायला? काय म्हणायचं राहतं? हॅपी रिटायरमेंट. कॉंग्रॅच्युलेशन नवीन जॉब भेटल्याबद्दल. अरे मेन माणसाला चाल. तू प्रतीकला केक चाल. अरे कसली जोडी आहे गाईज. मी फक्त असं त्यांना हाय बोलायला आलो होतो आज पण त्याच्या नादात मला केक भेटलाय खायला. पूर्ण खायचं का? फ्रीमध्ये केक भेटतोय खायला. मी का सोडणार नाही? बरोबर की नाही? मी काय पैसे भरलेले पण नाही याचे. मी पास्ता पण फ्रीमध्ये खाल्लाय. केक पण फ्रीमध्ये खातोय गाईज. तर मी माझी गाडी विसरलो होतो पुढे लावलेली. फायनली मला भेटली ती. इकडे माझी गाडी. चलो आता भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.